नमस्कार श्रोते हो. एक व ज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील अध्याय 5 कर्मसन्यास योग यामधील 79च्या पुढील ओव्या पाहूयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. पाप पुण्य अशेषे पासची असतू न देखे, आणि साक्षीही न होष्ठके, येरी गोठी कायसी. पै मूर्तीचे निमेळे, तो मूर्तची होनी खेळे, परी अमूर्तपणे नामळे. दादुलयाचे तो सूर्जी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. ते अज्ञान जे सुमूळ तुटे, ते भ्रांतीचे मैसारे फिटे, मग अक्रतुत्व प्रगटे. मज ईश्वराचे एथ ईश्वरू एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे संभवता. आदीची आहे ऐसोनी विवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैचा त्रिजगती. देखे आपुलिया प्रतीती, जगची मुक्त जैशी पूर्व दिशेच्या रावुळी. उदया येताची सूर्य दिवाळी, की येरी ही दिशा तेची काळी, काळीमा नाही. या ओव्यांचं निरूपण करताना माऊली महाराज इथे सांगतात, पाप आणि पुण्य हे त्यांच्या अगदी जवळ असूनही ते त्यांना जाणत नाही. इतकेच नाही तर तो त्याला साक्षीभूतही नसतो. मग दुसरी गोष्ट कशाला बोलावी. सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, तरी पण त्या सामर्थ्याच्या निर्गुणपणाला मलिनपणा येत नाही. तो उत्पन्न करतो, पालन करतो, संहारही करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. हे अर्जुना ऐक, ते केवळ अज्ञान आहे. ते अज्ञान जेव्हा समूळ नाहीसे होते, तेव्हा भ्रांतिरूप काजळी नष्ट होते, आणि मग ईश्वराचे अकर्तेपण स्पष्ट समजते. अशा प्रकारे ईश्वर हा अकर्ता आहे अशी जर मनाची खात्री झाली, तर तोच मी आहे हे सिद्धच आहे. अर्थात मीही अकर्ताच आहे हे सिद्ध होते. अशा विचारांनी चित्तात उजेड पडतो. मग त्रिजगतात भेद राहत नाही. स्वानुभवाने तो सर्व जग मुक्तच आहे असे तो समजतो. जसे पूर्व दिशेच्या मंदिरात सूर्याच्या उदयाची दिवाळी झाली की त्याच वेळी सर्व दिशातील अंधार नाहीसा होतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपना अपन, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाची या हृदया गिवसत आले, तयाची समता दृष्टी बोले, विशेषू काई. एक आपण पाची जैसे, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू एथ. परी दैव जैसे कवतिके, काहीची दैन्य न देखे,
का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यनो देखे स्वप्नी. अमृत नायके कानी मृत्यू कथा. हे असो संतापू कैसा चंद्रून स्मरे जैसा. भूती भेदू नेनती तैसा अज्ञानिया ते. मग हा मूषकू हा गजू की हा श्वपचू हा द्विजू. पैल इतरू हा आत्मजू हे उरले के. ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन. हे असो कैसे स्वप्न जागतया. एथ भोदू तरी की देखावा. जरी अहंभाव उरला होवा. तो आधीची नाही आघवा. आता विषमुकाई. म्हणून सर्वत्र सदा सम. ते आपणची अद्वय ब्रह्म. हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. आत्मज्ञानासंबंधी त्यांच्या बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे साधक स्वतःलाच ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली पूर्ण ब्रह्मकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात राहतो. असे सर्वव्यापक ज्ञान ज्यांना शोधित आले त्यांची समदृष्टी होते. तिथे शब्दांनी विशेष काय वर्णन करू. ते जसे स्वतःला ब्रह्मरूप पाहतात तसेच त्या जगाला पाहतात. असे म्हटले तर त्यात नवलते कसले. भाग्य जसे कौतुकाने देखील दैन्याचा अनुभव घेत नाही किंवा विचाराला जशी भ्रांतीची ओळख देखील नसते, अथवा सूर्य स्वप्ना देखील जसे अंधाराचे स्वरूप पाहत नाही. अमृत जसे कानाने देखील मृत्यूची वार्ता ऐकत नाही, अगदी त्याचप्रमाणे चंद्र हा उष्म कसा आहे हे जाणत नाही. जे ज्ञानी आहेत त्यांना प्राणी मात्रात भेद दिसत नाही. मग हे चिलट किंवा हा हत्ती, तसाच हा अत्यंज किंवा हा ब्राह्मण, हा माझा मुलगा हा दुसऱ्यांचा, हा भेद कुठून उरणार. किंवा ही गाय हा कुत्रा, अथवा एक थोर एक नीच हे कुठले. हे राहू द्या. जगा असलेल्या स्वप्न कोठून पडणार. जेथे मीपणा उरला असेल तेथेच भेद दृष्टीस पडेल. तो अहंकार जर अजिबात नाहीसा झाला तर भेदभाव कसा उरेल. म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत. हे जो समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्ण जाणतो. जिही विषय संगून सांडिता. इंद्रिया तेना दंडिता. परिभोगली निसंगता कामने विन. जिही लोकांचेनी अंधारे. लौकिकेचे व्यापारे. परी सांडले निंदसुरे. लौकिकू हे जैसा जना माझी खेचरू. असतूची जना नो हे गोचरू. तैसा क्षरीरी परी संसारू. नोळखे तया ते. हे असो पवनाचेनी मेळे. जैसे जळची जळ लोळे. ते आनिकही म्हणती वेगळे. कल्लोळ हे तैसे नामरूप तयाचे. एरवी ब्रह्मची तो साचे. मन साम्या आले जयाचे.
सर्वत्र गा ऐसोनी समदृष्टी जे होय तया पुरुष लक्षणीय आहे अर्जुना साक्षेपी सांगेन पाहे अच्युत म्हणे. ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही, इंद्रियांचे दमन केले नाही, पण वासने वाचून अकर्तेपणाचा अनुभव घेतला, ज्याने लोकांच्या आश्रयाने वागून आणि सर्व व्यावहारिक व्यापार करूनही लौकिकात असलेले अज्ञान सोडून दिले आहे, तो पुरुष पिशाच्चे ज्याप्रमाणे सर्व लोकात असूनही दिसत नाही, अगदी त्याचप्रमाणे शरीरधारी असूनही तो संसाराला ओळखीत नाही. असो, वाऱ्यामुळे पाण्यात पाणी उसळते, पण त्याला ज्याप्रमाणे इतर लोक पाणी न म्हणता लाटा म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे याचे शरीर आणि नाव ही जरी जगाप्रमाणेच आहेत, तथापि तो साक्षात ब्रह्मच आहे आणि त्याचे मन सर्व ठिकाणी समतोल पावले आहे. श्री अच्युत म्हणतात, हे अर्जुना, अशी ज्याची समदृष्टी झालेली आहे त्या पुरुषाचे लक्षण काय ते तुला साक्षेपाने सांगतो, ते तू ऐक. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातील 102 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.